नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये खालिद का शिवाजी या चित्रपटाबद्दल विरोध चाललेला आहे आणि मुख्यमंत्रीच्या कार्यक्रमामध्ये जोरदार घोषणा करण्यात आलेली आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। मुंबईतील वर्ली NSCI डोम इथे महाराष्ट्र चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। या सोहळ्यादरम्यान ही घटना घडली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण देण्यासाठी व्यासपीठावर उभे राहताच एक हिंदू संघटनेच्या 2 कार्यकर्त्यांनी खालिद का शिवाजी चित्रपट विरुद्ध घोषणाबाजी सुरू केली। हे लोक चित्रपटावर बंदी घालण्याची आणि त्यातील कथित आक्षेप दृश्य काढून टाकण्याची मागणी करत होते। अचानक झालेल्या या गोंधळामुळे संपूर्ण कार्यक्रमात काही काळ गोंधळ उडाला। परिस्थिती बिघडत असल्याचं पाहून मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला। त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आणि म्हणाले की मी तुमचं ऐकलंय, आता कार्यक्रम खराब करू नका। पण मुख्यमंत्रीच्या आवाहनानंतरही कोणी ऐकत नाही। त्यानंतर मात्र पोलिसांना कारवाई करावी लागली। पोलिसांनी तातडीने तिथे जाऊन घोषणा करणाऱ्या 2 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि कार्यक्रम स्थळाबाहेर काढलं। या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काही काळासाठी आपलं भाषण थांबवावं लागलं। खालिद का शिवाजी सिनेमाला विरोध होण्याचं कारण नाव आणि त्यांची कथित कथा आहे। निषेध करणाऱ्या हिंदू संघटनेचा असा विश्वास आहे की खालिद का शिवाजीमध्ये निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची विकृतीकरण करत आहे। त्यांचा आरोप आहे की या चित्रपटाद्वारे समाजात जाती तणाव आणि फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय। या संघटनेचं म्हणणं आहे की जर इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवलं गेलं तर समाजात वाद निर्माण होऊ शकतो। त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।